नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आजकाल ना एक प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग नक्की कोणता? पारंपरिक 9 ते 5 ची नोकरी करणं की मग इंटरनेटच्या जगात आपल्यासाठी संधी शोधणं? चला आज या गोंधळातून एक स्पष्ट मार्ग काढूया. हो, हाच तो प्रश्न. कमाईचं भविष्य नक्की आहे तरी कुठे, ऑनलाईन की ऑफलाईन? चला, आज आपण या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया. कोणतीही हवा न करता एकदम स्पष्टपणे सगळं समजून घेऊ. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही अडचण किंवा ही कोंडी निर्माणच का झालीये. म्हणजे बघा ना, पूर्वीचे दिवस कसे होते? नोकरी, दुकान किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय, बस हेच होते उत्पन्नाचे मुख्य मार्ग. पण मग आलं इंटरनेट आणि त्याने सगळं चित्र पालटून टाकलंय. आणि हेच आहे आजचं वास्तव. एका बाजूला आहे पारंपरिक नोकरी, म्हणजे महिन्याच्या शेवटी पगार, एक प्रकारचं स्थैर्य, आणि दुसऱ्या बाजूला इंटरनेटचं जग, जे अमर्याद संधी दाखवतंय. आपण पाहतोच की काही जण घर बसल्या लाखो रुपये कमवतायत, तर अनेक जण अजूनही त्याच 9 ते 5 च्या चक्रात आपलं करिअर घडवत आहेत. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. आपण दोन्ही बाजू समोरासमोर ठेवून बघूया. ऑनलाईन आणि ऑफलाईन कमाई ह्यात नक्की काय फरक आहे? आणि सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पैसा, म्हणजेच उत्पन्न. बघा, ऑनलाईन जगात कमाईला अक्षरशः मर्यादा नाही. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला किंवा एखादा ब्लॉग टॉपला गेला की उत्पन्न कुठच्या कुठे जाऊ शकतं. पण याउलट ऑफलाईनमध्ये उत्पन्न वाढतं, नक्कीच वाढतं, पण ते टप्प्याटप्प्याने, आणि त्याला कुठेतरी एक मर्यादा येते. आणि हेच आपल्याला या चार्टमधून अगदी स्पष्ट दिसतंय. ऑफलाईन कमाईचा ग्राफ बघा, एक स्थिर वाढ आहे, पण एका ठराविक मर्यादेनंतर ती थांबते. आणि ऑनलाईनचा ग्राफ सुरुवातीला कदाचित काहीच नाही, पण एकदा का तो वर जायला लागला की त्याची क्षमता अमर्याद आहे. म्हणजे थोडक्यात काय, हाय रिस्क हाय रिवॉर्डवाला खेळ आहे हा. आता पैशांनंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे वेळ. ऑनलाईन कमाईचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय असेल तर तो म्हणजे वेळेचं स्वातंत्र्य. आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार काम करता येतं. आणि ऑफलाईन नोकरीत तिथे मात्र 9 ते 5चं बंधन, ते तर आलंच. आता कौशल्यांबद्दल बोलूया. ऑनलाईन जगात टिकायचं असेल तर सतत नवीन काहीतरी शिकावंच लागतं. कधी SEO, कधी व्हिडिओ एडिटिंग, कधी नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. इथे शिक्षण कधीच थांबत नाही. या उलट ऑफलाईनमध्ये एकदा का तुम्ही तुमच्या कामात तरबेज झालात की नवीन शिकण्याची गरज तशी कमी पडते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं जोखीम, हे विसरून चालणार नाही. ऑनलाईन कमाईत सुरुवातीला उत्पन्न स्थिर नसतं, कधी येईल किती येईल याची खात्री नसते, त्यामुळे जोखीम खूप जास्त असते. याउलट ऑफलाईन कमाईत महिन्याचा पगार ठरलेला असतो, उत्पन्न स्थिर असतं, त्यामुळे जोखीम जवळजवळ नसतेच. मग आता प्रश्न पडतो की करायचं काय? ऑनलाईन निवडायचं की ऑफलाईन? पण थांबा, विचार करा. जर या दोन्हींपैकी एक निवडण्याची गरजच पडली नाही तर? हो, सर्वात हुशारीचा मार्ग या दोन्हींच्या पलीकडे आहे. चला, ओळख करून घेऊया हायब्रिड मॉडेल स्ट्रॅटेजीची. आता हायब्रिड मॉडेल म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ऑफलाईनची स्थिरता आणि ऑनलाईनची वाढीची क्षमता, ह्या दोघांना एकत्र आणणं. हा एक असा मार्ग आहे जिथे दोन्ही जगाचे फायदे घेता येतात आणि जोखीमही कमी करता येते. आणि हे प्रत्यक्षात आणणं अगदी शक्य आहे. कसं? तर बघा, एकतर तुमची 9 ते 5 ची नोकरी सांभाळून उरलेल्या वेळेत एखादं ऑनलाईन काम किंवा साईड हसल सुरू करता येतं. किंवा जर तुमचा एखादा ऑफलाईन व्यवसाय असेल तर त्याला ऑनलाईन जगात आणून तुम्ही तुमचा ग्राहकवर्ग आणि उत्पन्न दोन्ही वाढवू शकता. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की प्रत्येकासाठी एकच उत्तर नाहीये. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन जगात सुरुवात करणं, नवीन कौशल्य शिकणं खूप फायद्याचं ठरू शकतं. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हायब्रिड मॉडेल म्हणजे नोकरीची सुरक्षितता आणि ऑनलाईन वाढीची संधी हे एकदम उत्तम आहे. आणि जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी तर भविष्यात टिकून राहायचं असेल तर ऑफलाईन आणि ऑनलाईनचं मिश्रण करणं खूप गरजेचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? यशाचा खरा मंत्र ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये नाहीये, तो पूर्णपणे वेगळ्याच गोष्टीत दडलेला आहे. आणि ती गोष्ट ही आहे की खरा विजेता तो नाही जो ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी एक निवडतो. खरा विजेता तो आहे जो वेळेनुसार स्वतःला बदलतो, जुळवून घेतो, जो सतत नवीन कौशल्य शिकतो आणि प्रत्येक संधीचं सोनं करतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आजच्या काळात ऑनलाईनकडे दुर्लक्ष करणं म्हणजे अक्षरशः भविष्याकडे पाठ फिरवण्यासारखं आहे. आणि म्हणून जाता जाता हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, फ्युचर त्यांचं असतं जे बदलायला तयार असतात. त्यामुळे मूळ प्रश्न ऑनलाईन विरुद्ध ऑफलाईनचा नाहीच आहे. खरा प्रश्न हा आहे की बदलासाठी आपण किती तयार आहोत.
शिकत रहा, बदलत रहा आणि पुढे जात रहा.